नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार, GR कधी येणार या संदर्भात विचारणा केली जात होती। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भातला आज एक महत्त्वाचा GR या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हे पेन्शन कधी मिळणार आहे, तर त्या GR मध्ये काय माहिती दिली आहे ती बघूया। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर 2025 करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा 27 ऑक्टोबर 2025 रोजीचा हा GR आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णयामध्ये सांगितलेले आहे की वर्षभरासाठी 143,72,72,000 एवढा निधी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या आस्थापनेसाठी खर्च केला जातो। त्यापैकी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे आस्थापना आहे म्हणजे जे कार्यालय आहे त्या कार्यालयाचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025चा वेतन हे बाकी होते। मग सप्टेंबर ते ऑक्टोबर या 2025 या 2 महिन्याचे जे वेतन आहे त्याच्यासाठी 11,58,39,740 कोटी एवढा निधी शासनाने मंजूर केलेला आहे आणि या ठिकाणी हे विवरणपत्रानुसार निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। हा जो निधी आहे तो कार्यालयातील जे वेतन आणि वेतनेतर खर्चासाठी देण्यात आलेला आहे। संजय गांधी विभाग कार्यालयात जे कर्मचारी काम करतात तसेच त्यांच्या आस्थापनेसाठी जो काही खर्च येतो त्या ठिकाणी त्या खर्चासाठी हे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे। आपण या विवरणपत्रात बघू शकता असा एकूण 11,58,39,740 एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। मग मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडला असेल तर हा निधी कार्यालयातील खर्चासाठी आहे तर आपल्यासाठी कधी मिळणार, तर मित्रांनो आपला जो निधी आहे तोही लवकरच या ठिकाणी मिळणार आहे, GR येणार आहे। सध्या दिव्यांग योजनेतील जे लाभार्थी आहेत ज्यांना मागील महिन्यात 2,500 रुपये मिळालेले नाही, फक्त 1,500 रुपयेच मिळालेले आहे, अशा दिव्यांग बांधवांचे दिव्यांग पोर्टलवर नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। अनेक ठिकाणी DBT पोर्टल हे व्यवस्थित चालत नसल्यामुळे तांत्रिक कारणामुळे उशीर होत आहे। परंतु मित्रांनो, आपले जे पेमेंट असते महिन्याच्या 5 ते 10 तारखेच्या दरम्यान मिळत असतात। तर मग 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व DBT प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलेली आहे। जेव्हा 31 ऑक्टोबरला ही DBT प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा नेमका आकडा किती आहे तो मिळेल। मग सर्व लाभार्थ्यांचा आकडा मिळाल्यानंतर म्हणजे दिव्यांग बांधव किती आहे, निराधार बांधव किती आहेत, विधवा महिला किती आहेत, त्यांच्या संख्येनुसार या ठिकाणी GR निघत असतो, त्यांच्या संख्येनुसार पैसे मंजूर होत असतात। मग त्यानुसार हे अनुदान आपल्याला मंजूर होईल आणि आपल्याला त्या GR नुसार आपल्याला पैसे मिळणार आहे। तर मित्रांनो, 31 ऑक्टोबर नंतर आपला GR येऊ शकतो, कारण की त्यानुसारच आता DBT पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग बांधवांची संख्या ठरणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने 5 ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्याला पैसे हे मिळणार आहे। 1 तारखेनंतर जरी GR आला तरी आपल्याला GR आल्या लगेच 2-3 दिवसात हे पैसे वाटप केले जाऊ शकतात। त्यामुळे मित्रांनो, काळजी करायला नको, GR नाही आला तरी आपल्याला नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे वेळेवर मिळू शकतील। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।